महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बंद स्ट्रीट लाईट्समुळे नागरिक त्रस्त, भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांची तात्काळ कारवाईची मागणी। पोलादपूर शहरातील विविध भागांमध्ये अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी आज पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले। निवेदनामध्ये शहरातील विविध प्रभागांमध्ये बंद असलेल्या स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरी, घरफोडी यासारख्या अनुचित घटनांची शक्यता वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही सांगण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष महेश निकम यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असलेल्या सर्व स्ट्रीट लाईट्स तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन लाईट्स बसवण्याची मागणी केली। याप्रसंगी भाजपा पोलादपूर शहर उपाध्यक्ष गणेश शेठ, भाजपा युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर तसेच भाजपा शहर सरचिटणीस मनोज पवार उपस्थित होते। निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। पोलादपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी सातत्याने पाठपुरावा करत असून शहरातील विविध प्रश्न प्रशासनापुढे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।